आपले भाग्य आधीच लिहिलेले असते का? आपल्या नशिबात जे काही घडते ते आधीच ठरलेले असते. मित्रांनो, गरुड पुराणात असे म्हटले आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या नशिबात जे काही घडते ते आधीच ठरलेले असते. मित्रांनो, जन्म आणि मृत्यू हे एकमेव सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही. पण मित्रांनो, आपले भाग्य आपल्या जन्मापूर्वी लिहिलेले आहे की जन्मानंतर लिहिलेले आहे हे आपल्याला कळू शकत नाही. पण गरुड पुराण जन्म आणि मृत्यूच्या विधींबद्दल सविस्तर माहिती देते. तर गरुड पुराणातील त्या माहितीपूर्ण सादरीकरणाने सुरुवात करूया की माणसाचे भाग्य कधी लिहिले जाते. माणसाचे नशीब त्याच्या जन्मापूर्वी लिहिलेले असते की जन्मानंतर? नमस्कार मित्रांनो, आमच्या वेगळा विषय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. गरुड पुराणाच्या या ज्ञानवर्धक सादरीकरणात हरवून जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ अर्ध्या मनाने पाहण्याची चूक करू नका, कारण हा गरुड पुराणाचा ज्ञानवर्धक सादरीकरण आहे जो तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. गरुड पुराणाचे हे रहस्यमय ज्ञान जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व लोभ, क्रोध, आसक्ती आणि दुःखे संपतील. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने गरुड पुराणातील गोष्टी कधीही अर्ध्या मनाने ऐकू नये, कारण अर्ध्या मनाचे ज्ञान नेहमीच विषासारखे असते. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला माझी ही विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण असे लिहून देवाचे आभार व्यक्त करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे संपतील. चला मित्रांनो, आम्हाला कळवा, श्रीकृष्णाने गरुड पुराणात सांगितले आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जे काही घडते ते त्याच्या जन्मातच पूर्वनिर्धारित असते, ते कोणीही टाळू शकत नाही. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला जन्म आणि मृत्यूपासून ते वर्तमान जीवन कसे जगायचे या सर्व गोष्टींबद्दल शिकवते. चला मित्रांनो, आज आपण एका कथेद्वारे जाणून घेऊया की आपले भाग्य जन्मापूर्वी लिहिलेले असते की जन्मानंतर, जे गरुड पुराण, स्कंद पुराण यांनी सांगितले आहे, जे स्वतः श्रीकृष्णाने नारदांना सांगितले होते. आज आपण तीच कथा शिकूया. मित्रांनो, एकेकाळी द्वारका नगरीत श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते. तेव्हा श्री नारद नारायणाचा जप करत त्यांच्याकडे पोहोचले. त्यांनी नमस्कार केला आणि म्हटले, हे प्रभू, तुम्ही सर्वज्ञ आहात. मी ऐकले आहे की मानव म्हणून जन्माला येणाऱ्या व्यक्तीचे भाग्य आधीच लिहिलेले असते. हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचे आहे की मानवासोबत जे काही घडते ते त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते का, की त्याला त्याच्या मागील जन्माचे परिणाम भोगावे लागतात? हे खरे आहे का, किंवा आपण आपल्या परिश्रमाने आणि कर्माने ते बदलू शकतो का? मग नारदांचे म्हणणे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे नारद, तुमचा हा प्रश्न मानवजातीसाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे, जो त्याच्या जन्म, कर्म आणि मृत्यूवर आधारित आहे. मग कृष्ण म्हणाले, हे नारद, मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगेन जी केवळ तुमच्या प्रश्नाचे उत्तरच देणार नाही, तर प्रत्येक मानवासाठी एक इशारा आणि प्रेरणा देखील असेल. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐका. कृष्ण म्हणाले, हे नारद, हे गरुड पुराणातील आहे. जो कोणी ही कथा अर्ध्या मनाने ऐकण्याची चूक करतो, त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो, कारण अर्ध्या मनाने ज्ञान नेहमीच विषासारखे असते. कृष्ण म्हणाले, हे नारद, या कलियुग भरलेल्या जगात जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेल आणि ती समजून घेईल, त्याला या जगातील सर्व पाप, कर्म, क्रोध आणि आसक्तीपासून मुक्तता मिळेल. मग नारद म्हणाले, हे प्रभू, मी ती कथा शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. तुम्ही ती कथा मला नक्कीच सांगावी. मग श्रीकृष्णाने ती कथा नारदांना सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद, प्राचीन काळी काशीपुरी नावाचे एक मोठे आणि समृद्ध राज्य होते. त्या राज्याचे अधिपती राजा रामनाथन होते.
राजा रामनाथन हे खूप धार्मिक आणि न्यायी होते. ते नेहमीच आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी काम करायचे आणि धर्माचे पालन करायचे. त्यांना देवाकडून मुलाचे आशीर्वाद हवे होते जेणेकरून ते त्यांच्या राज्याची जबाबदारी एका योग्य उत्तराधिकाऱ्याला सोपवू शकतील. मग नारद, राजा रामनाथन आणि राणी दोघांनीही अनेक वर्षे तपस्या केली. भगवान शिव यावर प्रसन्न झाले आणि त्यांना मुलाचे वरदान दिले. मग एके दिवशी भगवान शिवाच्या आशीर्वादाने राणी गर्भवती झाली. राजा आणि राणी खूप आनंदी झाले कारण त्यांना त्यांचा मुलगा एक महान शासक बनावा आणि राज्याला सुख आणि समृद्धीकडे घेऊन जावे अशी इच्छा होती. पण जेव्हा राणीने मुलाला जन्म दिला तेव्हा तो मुलगा अपंग आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होता. त्याच्या शरीराची हाडे तुटली होती आणि तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नव्हता. राजा रामनाथन यांचे मन दुखावले गेले. त्यांनी देवाला विचारले की असे का घडले. मग राजा रामनाथन भगवान श्रीकृष्णाला भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे दुःख वाटण्यासाठी तेथे पोहोचले. राजाने देवाला विचारले, हे प्रभू, मी खूप तपस्या केली, इतके यज्ञ केले, मग माझा मुलगा अपंग का जन्माला आला. मी भगवान शिव यांचे आशीर्वाद घेतले होते, पण हे का घडले. माझ्या नशिबात आधीच लिहिलेले होते का. मग श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे राजा, तुमचा मुलगा अपंग जन्माला आला हे तुम्ही बरोबर म्हणता. तुमचा मुलगा असा का जन्माला आला हे तुम्हाला माहिती आहे का. हे तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे. हे तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे जे तुमच्या नशिबात लिहिलेले होते. पण याचे कारण असे नाही की तुमचे नशीब आधीच निश्चित होते. ही घटना तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या कर्मांचे फळ आहे, जे त्याच्या मागील जन्मांशी जोडलेले आहे. राजा आश्चर्यचकित होऊन त्याने विचारले, हे प्रभू, नशिबात खरोखरच आधीच लिहिलेले असते का. श्रीकृष्ण म्हणाले, जन्म, मृत्यू आणि जीवनातील चढउतार आधीच ठरलेले असतात, परंतु आपली कृत्ये आपले नशीब बदलू शकतात. ज्या दिवशी तुमचा मुलगा जन्माला आला त्या दिवशी तुम्हाला एक विशेष मूल मिळाले, परंतु त्या मुलाला आव्हाने मिळणे महत्त्वाचे होते जेणेकरून तो त्याच्या आयुष्यात संयम, धैर्य आणि शौर्य विकसित करू शकेल, परंतु त्याचे भविष्य केवळ त्या काळातील त्याच्या कर्मांवर अवलंबून नाही, उलट ते तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहे. श्रीकृष्ण राजा रामनाथन यांना म्हणाले, हे राजा, भाग्य आणि कर्म यांचा खूप खोल संबंध आहे. आपली कर्मच आपले भाग्य निर्माण करतात. म्हणूनच आपण जीवनात नेहमीच आपल्या कृती नीतिमत्ता आणि सत्याच्या मार्गावर ठेवल्या पाहिजेत. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहे. जर तुमचा मुलगा अपंग जन्माला आला असेल तर ते त्याच्या आत्म्याच्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहे. जेव्हा तुम्ही एक सद्गुणी आत्मा म्हणून जन्माला येता तेव्हा तुमच्या जीवनात नक्कीच अडचणी आणि संघर्ष येतील कारण या जगात प्रत्येक आत्म्याला काही ना काही दुःख सहन करावे लागते, जेणेकरून तो त्याचे मागील कर्म संपवू शकेल. पण लक्षात ठेवा की तुमच्या मुलाच्या आयुष्यातील अडचणी त्याची परीक्षा आहेत. जर त्याने या अडचणींना संयम आणि धैर्याने तोंड दिले तर तो त्याचे नशीब बदलू शकतो. एके दिवशी तो तेच काम करेल जे तुम्ही त्याच्या आयुष्यात कल्पना केली होती. मित्रांनो, तेव्हा राजा रामनाथन यांनी विचारले, हे प्रभू, मी आणि माझा मुलगा आपले नशीब बदलू शकतो का. श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही दोघेही तुमचे नशीब बदलू शकता. तुमच्या मुलाला जन्माच्या वेळी अपंगत्व आले होते ते त्याच्या कर्मांचे परिणाम होते, पण त्याचे भविष्य तुमच्या चांगल्या कर्मांवर अवलंबून आहे. जर तुम्ही त्याला धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाने भरले तर तो त्याचे भाग्य बदलू शकतो. तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तो एक दिवस महान होईल आणि राज्याची जबाबदारी घेण्यास सक्षम होईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले की भाग्य हे एका चाकासारखे आहे जे कर्माच्या आधारावर फिरत राहते.
जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तुम्ही तुमचे भाग्य आनंदी करू शकता. मग राजा रामनाथन श्रीकृष्णाला पुढे म्हणाले, भाग्य निश्चितच भूतकाळातील कर्मांशी जोडलेले आहे का? श्रीकृष्ण म्हणाले, हो, पण ते बदलण्याची शक्ती तुमच्या हातात आहे. जर तुम्ही चांगले कर्म केले तर ते तुमचे भाग्य सुधारू शकते. तसेच भक्ती आणि सेवेने भाग्य बदलू शकते. आपण देवाला भक्तीने प्रसन्न करून आपले भाग्य बदलू शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने जीवनातील संघर्षांना तोंड देण्यास शिकवले तर तो त्याचे भाग्य बदलू शकतो. राजा रामनाथन यांनी भगवान श्रीकृष्णाचे शब्द पूर्णपणे आत्मसात केले आणि आपल्या मुलाला शिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यांनी आपल्या मुलाला अडचणी असूनही धैर्याने आणि श्रद्धेने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. कालांतराने, आत्मविश्वासाने आणि अडचणीने लढणाऱ्या त्या अपंग मुलाला समाजात एक महत्त्वाचे स्थान मिळाले. त्याच्या लढाऊ कौशल्याने आणि धैर्याने राज्यात त्याचा आदर वाढला. कृष्ण म्हणाले, हे नारद, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की भाग्य ही एक सतत प्रक्रिया आहे, जी कर्मांच्या आधारे बदलत राहते. जे लोक जीवनात आपले कर्म सुधारतात आणि देवाचा आश्रय घेतात, त्यांचे भाग्य देखील बदलते. ते केवळ कर्म नाही तर ते जीवनातील संघर्षांचे आणि कर्मांचे परिणाम आहे. मित्रांनो, मग श्रीकृष्ण नारदाला म्हणाले, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात जे काही घडते ते आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहे. भाग्य आणि कर्माचे कोणतेही निश्चित स्वरूप नाही. आपली कर्मे आपले भाग्य बदलू शकतात. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवते की जर आपण चांगले कर्म केले आणि सत्याच्या मार्गावर चाललो आणि देवाचे ध्यान केले तर आपण आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. मग श्रीकृष्ण नारदांना म्हणाले, हे नारद, हे जग कर्मांचा आरसा आहे. मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे की आईवडिलांची सेवा करणे, इतरांना मदत करणे आणि देवाचे ध्यान करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. ज्या व्यक्तीने आपल्या मागील जन्मात कोणाशी पाप केले आहे आणि कोणाला दुखावले आहे, त्याला नरकात भयंकर यातना तर मिळतच नाहीत, तर सर्व जन्मात त्याला तो यातना भोगावा लागतो. पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो, कारण हे जग एक संधी आहे. धर्म आहे, सेवा आहे, सत्य हे माणसाचे जीवन आहे. माणसाने हे समजून घेतले पाहिजे की मृत्यूनंतर फक्त त्याची चांगली कृत्ये त्याच्यासोबत जातात. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपले भाग्य हे आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहे. प्रत्येक पापाची शिक्षा निश्चित आहे, प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ निश्चित आहे. हे माणसा, आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. स्वार्थ, पाप आणि अहंकार सोडून द्या. धर्म, सत्य आणि सेवा स्वीकारा, कारण हा जीवनाचा सर्वात परिपूर्ण खरा मार्ग आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्रीकृष्णाने नारदांना गरुड पुराणाचे रहस्य समजावून सांगितले. मित्रांनो, नशीब निश्चितच जन्मापूर्वी लिहिलेले असते, परंतु आपण आपल्या जीवनाच्या संघर्षाने, सत्य, धर्म आणि देवाच्या भक्तीने आपले भाग्य बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराणात आपल्याला भाग्याचा आणि कर्मांचा उल्लेख आढळतो, परंतु मित्रांनो, आपण आपल्या कर्माने, संघर्षाने आणि देवाप्रती असलेल्या भक्तीने आपले जीवन बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवते की जीवन हे पेरलेल्या शेतासारखे आहे. माणूस शेतात जे काही बी पेरतो, त्याला तेच फळ मिळते. त्याचप्रमाणे माणूस आपल्या आयुष्यात जे कर्म करतो, त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मात मिळते. म्हणून मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या मागील कर्मांच्या आधारे त्याचे भाग्य लिहिले जाते आणि त्या माणसाचे असेच घडते जे त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या नशिबात लिहिलेले असते. जे कोणीही टाळू शकत नाही, परंतु ख्या धर्माने आणि सेवेने देवाला प्रसन्न करून आपण आपले भाग्य बदलू शकतो. हिंदू धर्माचा सर्वात मोठा धार्मिक ग्रंथ गरुड पुराण आहे, ज्यामध्ये माणसाचे जीवन,
मृत्यू आणि भाग्य यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे पुराण हिंदू धर्माच्या 18 महापुराणांपैकी एक आहे आणि या पुराणात जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, कर्म आणि आत्म्याचा मार्ग यांचे संपूर्ण तपशीलवार वर्णन केले आहे. मित्रांनो, गरुड पुराणानुसार माणसाचे भाग्य त्याच्या मागील कर्मांवर अवलंबून असते. गरुड पुराण हे विष्णू पुराणातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे. हे पुराण जीवनाचे रहस्य आणि मानवी कर्मांचे फळ याबद्दल सांगते. गरुड पुराणात श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्ण म्हणतात की चांगले कर्म करून आणि जीवनात सत्याच्या मार्गावर चालून आणि देवाला प्रसन्न करून आपण आपल्या नशिबात घडणाऱ्या घटना टाळू शकतो आणि आपण येणारे नशीब बदलू शकतो. मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्णाने मानवांना जीवनासाठी 3 मुख्य शिकवणी दिल्या आहेत, ज्यांचे पालन करून आपण आपल्या नशिबाची कर्म बदलू शकतो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण ही सर्व माहिती गरुड पुराणात सांगितली आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडून देण्याची चूक करू नका, म्हणून हे माहितीपूर्ण सादरीकरण शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1 म्हणजे स्वतःच्या धर्माचे पालन करणे. मानवाचा जन्म एका विशेष उद्देशाने होतो. ज्या मानवाने मागील जन्मात पाप केले आहे, तो या जन्मात त्या पापाचे परिणाम देखील भोगतो कारण मानवाच्या जन्मापूर्वीच जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचे भाग्य निश्चित केले जाते. म्हणून मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्णाने म्हटले आहे की माणसाने नेहमी धर्माचे, सत्याचे पालन केले पाहिजे. याद्वारे आपण आपल्या मागील जन्मातील पापांपासून वाचू शकतो. देवाच्या भक्तीने आपण आपले जीवन बदलू शकतो. आपण सर्व उंची गाठू शकतो. मित्रांनो, हे जीवन एक अमूल्य देणगी आहे. ते वाया जाऊ देऊ नका. योग्य कर्म आणि धर्माचे पालन करून आपण पुढील जन्मात घडणाऱ्या घटनेपासून आपले जीवन वाचवू शकतो. हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुम्ही संपूर्ण समाज आणि जगासाठी प्रेरणास्थान बनू शकता. क्रमांक 2. आईवडिलांची सेवा आणि आदर करणे. मित्रांनो, गरुडमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने नेहमीच आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे कारण तिन्ही लोकांचे स्वर्ग पालकांच्या चरणी आहे. जे आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवत नाहीत किंवा त्यांचा आदर करत नाहीत, त्यांना केवळ नरकात भयंकर यातना भोगाव्या लागतात असे नाही तर त्यांच्या पुढच्या जन्मात त्यांना मोठ्या संकटांनाही तोंड द्यावे लागते आणि त्या माणसाला पुढच्या जन्मात त्याच्या पापांचे फळ भोगावे लागते. क्रमांक 3. अहंकार. मित्रांनो, गरुड पुराणात श्रीकृष्णाने म्हटले आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे, जो माणसाला त्याच्या कर्मांपासून दूर नेतो. ज्याच्या मनात अहंकार प्रवेश करतो, तो माणूस आपले जीवन अशा दिशेने घेऊन जातो जिथे त्याला त्रासांशिवाय काहीही मिळत नाही. त्या माणसाला नरकात भयंकर यातना तर भोगाव्या लागतातच, पण त्या माणसाला त्याचे भविष्यही नरकात घेऊन जाते. म्हणून माणसाला नेहमीच सत्य, धर्म आणि प्रेमाची भावना असली पाहिजे. यामुळे त्याचे वर्तमान जीवन आणि भविष्यातील भाग्य नेहमीच आनंदी राहील. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवते की हे जीवन आपल्या कर्मांचे फळ आहे. हे शास्त्र आपल्याला हे समजून घेण्यास प्रेरित करते की आपल्या जीवनात धर्म, सत्य आणि दान यांचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढील जन्मात उच्च स्वरूप प्राप्त करण्यासाठी माणसाने आपल्या कर्मांकडे लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महान शास्त्र आहे. ते आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने नेण्याचे ज्ञान देते. ते आपल्याला शिकवते की माणसाचे भाग्य त्याच्या कर्मांचे आणि देवाच्या इच्छेचे परिणाम आहे. हे शास्त्र केवळ जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांबद्दलच सांगत नाही तर माणूस आपले जीवन योग्य दिशेने कसे नेऊ शकतो हे देखील स्पष्ट करते. गरुड पुराणात माणसाच्या जन्म आणि मृत्यूपासून ते वर्तमान जीवन कसे आहे या सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे. गरुड पुराण या धार्मिक ग्रंथात मानवी जीवनापासून मृत्यूपर्यंतच्या माहितीचा सारांश देण्यात आला आहे.
मानवी जीवनात जे काही घडते ते आपल्या मागील जन्माचे परिणाम असते. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला शिकवते की भाग्य हे केवळ आपल्या कर्मांचे परिणाम आहे. जरी आपल्या जन्मात भाग्य आधीच लिहिलेले असले तरी आपण ते आपल्या कर्मांनी बदलू शकतो. मित्रांनो, जीवन ही एक दुर्मिळ संधी आहे, जी योग्य दिशेने घेऊन आपण आत्म्याला मोक्षाकडे नेऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. यामुळे तुमचे भावी जीवन खूप आनंदी होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. राधे राधे.